हॅलो, वेलकम एव्हरीबडी टू ऋषाली होनराऊज SCF. आता आपण जी आपली 28 सप्टेंबर 2025 ला MPSC CSC म्हणजे राज्यसेवा परीक्षा जी होणार आहे त्याला आता 35 दिवस बाकी आहेत आणि या 35 दिवसाचं नियोजन काय असलं पाहिजे, रिव्हिजन काय असली पाहिजे, कसं वेटेज द्यायचं आहे, कसे टॉपिक्स करायचे आहेत, नोट्स किंवा टॉपिकला कसं महत्व द्यायचं, असे अनेक प्रश्न बघा तुमच्या समोर आहेत, हो की नाही? आणि त्या सर्व प्रश्नांना संबंधित आपण आता इथे चर्चा करणार आहोत. आलंय लक्षात? सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, हे कुठचंही मोटिवेशन नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्ही असंच करा मग तुम्ही एवढेच मार्क काढाल किंवा ही एकदम फायनल रणनीती आहे तुम्ही हीच फॉलो करा वगैरे असं काहीही नाही. जर का तुम्हाला असं वाटत असेल मी काहीतरी जादूची छडी दाखवणार आहे आणि मग तुम्हाला एकदम हेल्प होणार आहे, तर बाळांनो हे असं काहीही नाहीये. कष्टाला मेहनतीला पर्याय नसतो पूर्व परीक्षा पास करण्यासाठी आणि ही खूप सुवर्ण संधी आहे. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. मग तुम्ही असं अचीव्ह करू शकाल तसं असं काही फेक बडबड मी इथे करणार नाहीये. मी ऑलरेडी ठरवलेलं आहे तुम्हाला 35 दिवस शेवटचे कसं आणि काय मेंटेन करायला पाहिजे ह्याच्याशी संबंधित माझा जो अनुभव आहे किंवा मी ज्या विद्यार्थ्यांना कोणालाही काय म्हणतात मोठी आपलं गायडन्स करते, जे काही माझे मेंटरशिपचे विद्यार्थी आहेत, ओके, त्या सगळ्यांना लक्षात घेऊन त्यांचे प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन येत्या 35 दिवसामध्ये आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे याच्याशी संबंधित चर्चा मी तुमच्यासोबत करत आहे. ठीक आहे. सो डू नॉट एक्सपेक्ट समथिंग जादू की झप्पी और जादू की छड़ी, ऐसा कुछ होने वाला नहीं है. ठीक आहे. हे एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आहे ज्याच्यामुळे आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का किंवा आपल्याला आता काय चेंजेस करायला पाहिजे. मी खूप गोंधळलेलो आहे, मला खूप जडपण आलंय, मला खूप प्रेशर आलंय, मग मी आता काय करायला पाहिजे याच्याशी संबंधित हा एक छोटासा व्हिडिओ आहे. अर्थात त्याच्यामध्ये प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, एक मी असं म्हणणार नाही की हा आयडियल वे आहे, पण अनेक मार्गांपैकी हा मार्ग मला सूट होऊ शकतो. मग ते अनेक मार्ग कोणते ते सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे. ठीक आहे. लेट स्टार्ट. आता बघा 35 दिवस परीक्षेला राहिलेले आहेत, तर मी इथे असं कन्सिडर करून ठेवलेलं आहे की तुमचं सगळं वाचन किमान एकदा ऍटलिस्ट आता 2दा झालं पाहिजे, पण बाळांनो किमान एकदा हे तुमचं वाचन झालेलं आहे असं इथे गृहीत धरलंय. मोस्ट अंडरलाईन अँड बोल्ड वर्ड गृहीत, कन्सिडर की तुमचं ते झालेलं आहे. आणि अर्थात या वर्षीचं युद्ध जर का लढायचं असेल, जिंकायचं असेल, तर ती स्टेज आता आपल्याकडे आलेली असली पाहिजे. ओके. बघा एक तुम्हाला मी छोटीशी गोष्ट सांगते बाळांनो, युद्ध आहे ना रणभूमीवर खेळण्याआधी मनभूमीवर खेळलं जातं. कोण कोण अग्री करतं या वाक्याशी? हा, कोणतंही युद्ध हे रणभूमीवर नंतर होतं, मनभूमीवर आधी होतं, है ना? याचा अर्थ असा होत नाही बाळांनो की हा गेल्या वर्षीचा कट ऑफ 117 होता, सो या वर्षीचा कट ऑफ मी 125 मार्क मिळवेनच. बाळांनो असं काहीही फेक प्रॉमिस, असं कुठचेही फालतू टेम्पलेट किंवा असं बोलतात ना 125 मला क्लासच्या टेस्टमध्ये मी प्रत्येक टेस्टला 120 आहे त्यामुळे मला तिथे मिळतील, असं कोणतंही घाणेरडं विष स्वतःच्या मनात काढून घेऊ नका. कारण पेपरच्या दिवशी तिथे बसल्यानंतर एक्झॅक्टली पेपर कसा असणार आहे हे ती पेपर आणि ती वेळच ठरवत असते बाळांनो. त्यामुळे पहिला रूल असा आहे की मी एवढे मार्क मिळवणारच नाही. बाळांनो पेपर कठीण आला ना तर सगळ्या जगाला तो कठीण आहे आणि इनफॅक्ट कठीण पेपर यावा म्हणजे मेरिट खाली येते. खूप भारी असतं ते, असं माझं मत आहे बरं का. नंतर एक मॉडरेट पेपर आला की मेरिट, आता मागच्या वेळेसचा पेपर बघाल ना तर त्यातल्या त्यात मॉडरेट होता. माझ्या दृष्टीने तो पेपर मॉडरेट होता, सोपा नव्हता, मॉडरेट पेपर होता. आणि त्याला एवढं 117 कट ऑफ जाण्यामागचं कारण पण मी तुम्हाला सांगते. आपल्या विद्यार्थी मित्रांचा MCQ वर असलेला होल्ड, MCQs म्हणजे मनातून नाही काढले, त्यांच्या PYQ वर जो होल्ड होता ना बाळांनो, त्यांनीच ती बाजी मारलेली आहे. ओके. आणि तिसरा एक जो प्रकार मी तुम्हाला सांगते ना की म्हणजे मला असं वाटतं की खूप मी एवढंच हे करेन, मी तेवढंच ते करेन, मी एवढ्या बाजी मारल्या, असं कोणतेही फेक प्रॉमिस करू नका. त्यामुळे मनभूमीवर जिंकायचं असेल ना बाळांनो तर फनात फक्त एक चित्र आजपासून डिझाईन करा. बघा मानवी मनाला कोणत्याही गोष्टीची किंवा मानवी शरीराला किंवा मानवाला कोणत्याही गोष्टीची सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात, बरोबर आहे. मग आता तर आपल्याकडे 35 दिवस आहे. मग ह्या 35 दिवसात ऑल इज वेल नाही म्हणायचंय मनाला, म्हणायचंय मी पेपर उत्तम सोडवणार आहे, मी पेपर उत्तम सोडवणार आहे, मी 2025 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पास करणार आहे, पास करणार आहे, माझा अभ्यास झाला आहे. बघा ही जी पॉझिटिव्ह वाक्य आहेत ना हे खूप मॅटर करते.
ओ सॉरी, मी तुम्हाला सांगितलं होतं मोटिवेशन कडे जायचं नाही आपल्याला, पण मी खरं ही एक गोष्ट सांगितली. ठीक आहे. सो 35 दिवसासाठी गृहीत फॅक्टर तुम्हाला लक्षात आलेला आहे की तुम्ही 1 ते 2 रीडिंग टाकलेल्या आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये काय असावं बघा, जनरली मी तुम्हाला गोष्ट सांगते. एक आहे आपला सीसॅट. ओके, 35 दिवस राहिलेले आहेत. युपीएससीचा सीसॅटचा पेपर टफ येतो. एक प्रश्न एक पॅसेज, आणि ते पॅसेजही समजायला किंवा हे सगळं थोडंसं डिफिकल्ट असतं. आय अग्री. त्यामुळे त्याला एक आपण म्हणतो ना, त्याला खूप 2-3 महिन्यापासून तयारी करावी लागत होती. पण ह्या सीसॅटच्या पेपरला आता 35 दिवस आहे. तर व्हॉट आय एम टेलिंग यू, मिनिमम 4 पेपर्स. ओके. आता मिनिमम 4 पेपर्स सोडवायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पीवायक्यू पाहिजे का? येस करा, पीवायक्यू करा. बेटर काय असतं माहिती का? टेस्ट पेपर सोडवा. ओके. आणि डायरेक्टली 5वा जो पेपर असेल ना, 5वा पेपर ह्याच्यातच सोडवा. ओके. पण तुम्हाला इकडे फुल लेंथ टेस्ट सोडवायला पाहिजे. फुल लेंथ कंपल्सरी, मिनिमम 4. त्याच्यावर तुम्ही 7-8 जरी सोडवलात तर चालणार आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनपर्यंत राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये बघा आपल्याला ह्याच्यामध्ये 70 मार्काची तरतूद करायची आहे. 66चे पण मी 70 सांगते. 70 मार्कांची तरतूद करायची आहे. पॅसेज मराठीत आलेले असल्यामुळे त्यातल्या त्यात सोपे होऊन जातात, किंवा एखाद्याचं मॅथ्स रिझनिंगही चांगलं असेल किंवा डिसिजन मेकिंगचे घटक आहे ते सगळं चांगलं असल्यामुळे 70 मार्काचा गेम साधल्या जातो. सो इकडे जास्त प्रेशराईज व्हायची गरज नाहीये. हा एक आपला माइंड रिलॅक्सेशनचा घटक आहे. पण मी पेपर न सोडवता डायरेक्ट बसतोय, तर अशी चूक मित्रांनो करू नका. कृपया पेपर सोडवा. ओके. नाव वी विल फोकस ऑन जीएस. ओके. आता जीएस मध्ये काय करायचंय, तर करंट कुठून करायचंय, कसं करायचंय, सोर्सेस काय आहेत, हे सगळं तुम्ही आता ठरवले असेल. मी इथे तुम्हाला कुठच्याही विषयाचा सोर्स सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. इज दॅट क्लिअर? ओके. सोर्स नाही, कारण तुम्ही जे वापरलेले सोर्सेस आहेत ते बेस्ट आहेत हे लक्षात ठेवा. आता मला तुमचं माइंड भटकवायचं नाही. नाही नाही, हे पुस्तक ग्रेट आहे, मग हे अरे मी तर हे पुस्तक वाचलं नाही, बापरे मॅडम सांगितलं हे पुस्तक. बाळांनो, काही काळजी नाही. आतापर्यंत तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याच्यावर 100% विश्वास ठेवणं हे तुमचं काम आहे. एम आय राईट? सो बाळांनो, लक्षात घ्या, इथे करंट अफेअर्स. ओके. करंट अफेअर्स या घटकाला येत्या पहिले मी हे सांगते 35 दिवसांचं आपलं विभाजन कसं पाहिजे. तर लक्षात घ्या, 35 ला आपल्याला 20 अधिक 10 अधिक 5 मध्ये डिवाइड करायचं आहे. ओके. या 35च्या 35 मधले हे जे 30 दिवस आहेत, 30 डेज, आपल्याला डेली 90 मिनिट्स ह्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे. डेली 1.5 तास एक फिक्स स्लॉट तुम्हाला आता करंट अफेअर साठी ठेवला पाहिजे. आणि करंट अफेअर कुठून करायचे, तर मित्रांनो लक्षात घ्या, गेल्या वर्षीचा जो पेपर होता जो 21 जुलैला झाला, आयडियली तो मागे होणार होता, बरोबर आहे. मग लक्षात घ्यायचं, पेपर पासूनचे 1.5 वर्ष आधी, दीड नाही निदान 1 वर्ष आधी आपण जाऊया. त्यामुळे बाळांनो, जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 हा जो कालावधी आहे, ओके, हे जे 14 महिने होत आहे, हा तुम्हाला कव्हर करायचा आहे. इज दॅट क्लिअर? 14 मंथ्स. आणि मग आता परिक्रमा वाचताय, जो काहीही सोर्स तुम्ही वाचत असाल, सिम्प्लिफाईड वाचताय किंवा तुम्ही आर्टिकल्स वगैरे चांगले जमा केलेले असतील मेन्सचा अभ्यास करण्याच्या अँगलने, तर ते करा, काही हरकत नाहीये. इश्यू इज व्हॉट, की तुम्ही रेग्युलर ते करत आहात आणि आतापासूनचा 1.5 तासाचा फिक्स स्लॉट ठेवायचा आहे. ओके. करंट अफेअरला अनन्यसाधारण महत्व आहे. समजा पूर्वपरीक्षेमध्ये बघा, प्रत्येक वेळेस पूर्वपरीक्षेच्या पेपरमध्ये एका घटकाला वर खाली असतं. म्हणजे एखादा घटक खूप टफ दिला जातो, बाकीचे सगळे मग त्यातल्या त्यात मॉडरेट, इझी अशा लेवलने काढला जातात. आता आपण असं कन्सिडर करू, करंट अफेअर्सचं टफ आलं तर काळजी नाही, हे नॉलेज वाया नाही जाणार. इन केस मार्क नाही मिळाले, दिस इज अ करंट, ते आपल्याला असं करंटच देत असतं. इन केस मार्क नाही आले तरी ते नॉलेज वाया जाणार नाहीये, कारण येत्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला त्या ज्ञानाचा, त्या वाचनाचा डेफिनेटली फायदा होणार आहे. तो कसा होणार, काय होणार ते आपण बघूया. हा, आता बघा, करंट अफेअर्स इथे गेल्यानंतर काय उरलं, आपल्या सगळ्यांचं आवडतं हिस्ट्री, जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड पॉलिटी. बरोबर, हे 5 घटक उरले. 1.5 तास इकडे गेलेला आहे. हे तर काय आपल्याला फक्त आठवड्यातून 2 दिवस, सॉरी, आठवड्यातला 1 दिवस म्हणा किंवा 2 दिवस म्हणा, असे तुम्हाला पेपर सोडवायचे आहेत. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होतं, कन्फर्म
कन्फर्म आपली सोबत देणारा विषय जो आहे तो आहे पॉलिटी आणि जिओग्राफी. एन्व्हायरमेंट तर करंटमध्ये बऱ्यापैकी कव्हर होणार. एन्व्हायरमेंटचा स्टॅटिक भाग पण तुम्हाला चांगला माहिती पाहिजे. आणि इकडे ओके, आता इको आणि सायन्स या दोन घटकांमध्ये काय होतं, एकतर स्टॅटिक पण पाहिजे आणि करंट पण पाहिजे. डायनामिक स्टडी आहे ती इकडे तर कव्हर होते, इकडे म्हणजे करंट अफेअर मध्ये कव्हर होते, पण ह्याचे सुद्धा गोष्टी पाहिजेत. बरोबर. मग आता अभ्यासाचं तुमचं शेड्यूल कसं पाहिजे बघा. मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे 20 दिवस आहे, ह्या 20 दिवसाला आणि ह्या 5 सब्जेक्टला आपण जर का डिवाइड केलं तर आता आपण डेली 4 दिवस देऊ शकणार आहोत. ओके. मग तुम्ही म्हणाल 4 दिवसामध्ये, आता मी पॉलिटी बद्दल बोलते, माझा विषय पॉलिटी असल्यामुळे. ओके. बापरे, लक्ष्मीकांत 4 दिवसात नाही ना. लक्ष्मीकांत अख्खं वाचायचंच नाहीये तुम्हाला. मग तुम्हाला काय वाचायचं आहे आणि ते कसं वाचायचंय त्या विषयाकडे मी येते आता, सांगते तुम्हाला. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक छोटासा प्लॅन आहे. त्याच्याशी कशी डील करायची आपण ते बघूया. ठीक आहे. आता बघा, पहिल्यांदा जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट कव्हर करून घ्या. तुम्ही हायलाईट केलेलं असेल. काही लोकांना नोट्स काढण्याची खूप छान सवय. बरेचशी लोक माझ्याकडनं नोट्स वगैरे चेक करून घेतात, हो की नाही. तर बाळांनो, तुमच्याकडे बघा नोट्स चांगल्या काढलेल्या असेल, तुम्ही तुमच्या नोट्सला प्रेफर करा. किंवा बऱ्याच लोकांची अजून एक मी पद्धत बघितलेली आहे, ते एका विषयासाठी किंवा एका घटकासाठी 2-2 पुस्तकं वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जिओग्राफी भारताचा फिजिकल इंडिया ह्याच्याबद्दल तुम्ही करताय. समजा हिमालयन रेंजेस बद्दल तुमचं वाचन चालू आहे. ओके. मग आता त्याच्यासाठी एनसीईआरटी सारखा तर सर्वोत्तम सोर्स कोणताच नाही. सॉरी, मला तुम्हाला सोर्स सांगायचा नव्हता, पण मी प्रेफर करते म्हणून सांगितला. तर ते वाचत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही रेंजेस सगळे वाचल्या, बरोबर आहे, त्याच्याशी संबंधित तुम्ही प्रश्न बघितले. ओके. आणि मग तुम्हाला काय वाटलं की ओके, खुल्लरमध्ये एवढं छान दिलेलं आहे, किंवा आता जिओग्राफीशी रिलेटेड बेस्ट पुस्तक जे काही तुम्ही वापरत असाल, सौदी सरांचं वापरताय, किंवा तुम्ही ज्ञानदीपच्या नोट्स वापरताय, किंवा तुम्ही लोकसेवाच्या नोट्स वापरताय, किंवा भगीरथच्या नोट्स वापरताय, जे काही तुम्ही रीड करत असाल त्याच्यासोबत, तर एक क्रॉस चेक करायचं, कुठे काही वेगळा मुद्दा मिळतोय का. ओके. मग ते म्हणजे ही झाली एक रिव्हिजनची पद्धत. पण याच्यासाठी आता मी जेवढी नावं घेतली तेवढे सगळे वाचायला नाही पाहिजे. याच्यातलं कोणतं तरी एक बेस्ट किंवा एक सपोर्ट बुक, एक बेस बुक आणि एक सपोर्ट बुक आपण प्रत्येक जण वापरतोच. ठीक आहे. तर त्याच्यातून तुम्ही लगेच कव्हर करायचं आहे. आता ह्याच्यासाठी काय करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा आता पॉलिटीला मी सांगितलं 4 दिवस. बाळांनो, इथं स्टॅटिकली 4 दिवस द्यावेच लागणार आहेत. ठीक आहे. इको आणि सायन्स, आता ह्याला काय करायचं, एक गोष्ट करा. पॉलिटीला समजा तुम्ही इथे 3.5 दिवसात कव्हर करत असाल, तर इको आणि सायन्सला तुमचा अर्धा दिवस द्या. सायन्सच्या रिव्हिजनसाठी माइट बी तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. आता बघा, ज्या वेळेस डेली स्टडी प्लॅन आपण करत असतो ना, डेलीचा प्लॅनिंग द्या आम्हाला, आता 35 दिवस रोज कसं करायचं हे मी नाही सांगू शकत, कारण की एक आयडियल प्लॅन देऊन तुम्ही तोच अप्लाय करा. बाळांनो, तुमचे स्ट्रेंथ काय आहेत, तुमचे विकनेस काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे, राईट. आणि मी ते दिलं आणि अजून तुम्ही डिस्टर्ब झाला तर ते तसं नकोय. आता माझ्या केसमध्ये मी सांगते, मला ना सायन्स पण टफ जातं आणि मला हिस्ट्री पण टफ जातं. मला दोन्ही विषय टफ जातात. मला आवडायचंच नाही ते, कारण माझ्या डोक्यातच घुसायचे नाही इझिली. ठीक आहे. मग काय व्हायचं, मी पॉलिटी पहिले करून घ्यायची. जिओग्राफी मला आधी आवडायचं नाही, मग मी जिओग्राफी पण चांगलं करून घेतलं. मग आता हिस्ट्री घ्यायचं की सायन्स घ्यायचं, तर एक जे विषय आहे ना बाळांनो, सॉरी, इको घ्यायचं की सायन्स घ्यायचं, एक विषय ज्याच्यामुळे तुम्ही मेंटली डिस्टर्ब होणार नाही, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला बूस्ट करू शकाल, असं घ्या. मग पहिले जिओग्राफी फिनिश करा. जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट केलं म्हणजे हा इज मेरा 20 क्वेश्चन का तो हो गया. आता मार्कांचं गणित कसं असतं तेही आपण म्हणणार. ओके. पॉलिटी नंतर आपण पॉलिटी केलं की इकडे 15. ओके. आता इको म्हणा किंवा सायन्स म्हणा, आता दोन्हीच्या दोन्ही माझं खराब आहे नाही, तो फिर तो भगवान ही तुम लोग का मालिक होगा, है ना. असं मला म्हणावं लागेल. इको सायन्स ह्याच्यातला एक विषय तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे. आता सायन्स साठी कसं करायचंय, तर बघा, फिजिक्सला सगळ्यात जास्त मार्क आहेत. फिजिक्समध्ये पण कोणत्या टॉपिकला आहे, सूत्र विचारलेले आहेत का, त्याच्यानंतर ते समीकरण वगैरे विचारलेले आहेत का, ते आपल्याला बघायला पाहिजे. मग मला ते सोडवायला येत आहेत का. इकोचा जो भाग आहे करंट आणि आता ह्या दोन्ही विषयाला मिळून साधारणपणे जर का आपण बघितलं तर किती प्रश्न असतात, अप्रॉक्सिमेटली 40 प्रश्न पकडा. 40 पैकी बाळांनो, मी तर असं कन्सिडर करते 20 तर तुम्ही डील करू शकाल, बरोबर आहे. आता राहिला हिस्ट्री. आता हिस्ट्रीचा प्रॉब्लेम काय आहे, हिस्ट्रीवर तुम्ही जर का बघायला गेला, म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा माझं जे पेपरचं अनालिसिस आहे त्यानुसार हिस्ट्रीमध्ये समाज सुधारकांना लई वेटेज आहे. ओके. पण त्या समाज सुधारकांच्या बाबतीत एक छोटीशी गडबड आहे. खूप टेक्निकॅलिटी आहे जी आपल्याला इझिली लक्षात राहत नाही, बरोबर आहे. या पेपरमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं किंवा ते कोणत्या शाळेत गेले होते, चला शाळा तरी लक्षात राहते, पण ते कोणत्या शाळेमध्ये कुठपासून कुठपर्यंत होते,
अशा ज्या टेक्निकॅलिटी आहेत तेवढ्या इझिली लक्षात राहत नाही, म्हणजे हा रिस्क फॅक्टर आहे. मग काय करायचं या केसमध्ये, हिस्ट्रीला शेवटी ठेवा. बरोबर, म्हणजे काय झालं, हे जे आहे हे ताजं ताजं लक्षात राहील. मी एक्झाम्पल दिलं हिस्ट्रीचं. आता एखाद्याला असेल नाही यार मला सायन्सचे सूत्र किंवा सायन्स म्हणजे माझं सायन्स बॅकग्राऊंडच नाहीये त्यामुळे मला सायन्स काही जमत नाही, तर बाळा तू पहिले हिस्ट्री उरकून घे, तू सायन्स शेवटी कर. ठीक आहे, जे ताजं ताजं लक्षात राहील. आता बघा साधारणपणे आता 23 तारीख आहे, तर 23 पासून ते अप्रॉक्सिमेटली 12 तारखेपर्यंतचा जो काळ आहे तेवढ्यात ही गोष्ट घडली पाहिजे. ओके, आणि ह्याच्यामध्ये बघा मार्कांचं गणित कसं असतं, करंट अफेअर्सचे 20 तर सोडूनच द्या, या करंट मधून आपल्याला किमान 10 प्रश्न येणार. बरोबर आहे, आणि ह्या 10 पैकी समजा तुम्ही 15 सोडवलेले आहेत, 5 चुकले. हा, समजा 5 चुकले, तर 5 चुकल्याचं आपल्याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे हे करून आपल्याला इथे साधारणपणे 7 मार्क मिळू शकतायत, सॉरी 8 मार्क आपल्याला इथे कव्हर होऊ शकतात 5 चुकल्यामुळे. बरोबर, आता हा जो घटक आहे बघा 20, 15, 20 म्हणजे इथे किती झाले, साधारणपणे हे 60 प्रश्न पकडा आणि हे 80, बाकी ते 20 प्रश्न हे असे, सॉरी 60 अधिक हे वरचे 20 प्रश्न हे असे असतात जे आपल्याला असं वाटतं हे मी कधी वाचलेच नाहीये, असं पेपरमध्ये होतं. आणि ते पर्टिक्युलर एका सब्जेक्टसाठी नाही होत, ते सगळ्या सब्जेक्टला मिळून असतं. म्हणजे दॅट इज समथिंग आउट ऑफ बॉक्स, जे तुमची अनालिटिकल मेंटॅलिटी काढतं. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही अनालिटिकली कसा विचार करून उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. त्यांना हे अपेक्षित नसतं की तुम्ही 100% बरोबर ते उत्तर द्यावं, हे आयोगाला अजिबात अपेक्षित नाही. पण तुम्ही कसं तिथपर्यंत पोहोचू शकताय हे त्यांना चेक करायचं असतं, म्हणून ते 20 प्रश्न असतात. तर बघा आता गेल्या वर्षीचा जर का कट ऑफ बघितला ना, 117 होता, राईट. ओके, 117 होता. आणि आता जर का बघितलं आपल्याला 80 प्रश्नांची आपल्याला डील कर, तुम्ही सॉल्व्ह 90-95 करून याल. आता हे पेपरवर डिपेंड आहे, मी नाही म्हणते की तुम्ही 90-95 करून या. पेपर सोपा असेल तर 100 पैकी 100 मारून यायचे, पेपर मॉडरेट असेल तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, आणि कठीण असेल तर अतिशय विचारपूर्वक. आणि जर का तुम्हाला पेपर सोडवताना वाटलं पेपर कठीण आहे, तर लक्षात घ्या तुला कठीण आहे याचा अर्थ सगळ्यांना कठीण आहे, समज. आणि ज्यावेळेस पेपर सोपा असतो तेव्हा सगळ्यांना सोपा असतो, हे गणित नेहमी लक्षात ठेवायचं. आणि अजून एक भीती सगळ्यांच्या मनात, जेवढं असं मी ऐकलंय किंवा मी बोललीये, तर आहे ना सगळ्यांना असं वाटतं बाळांनो की युपीएससी वाले एंटर झालेत म्हणून खूप हे. बाळांनो, युपीएससी वाल्यांचा जो माइंडसेट आहे ना तो वेगळ्या पद्धतीने सेट झालेला आहे, आणि आपल्याला एमपीएससीचा जो आहे तो वेगळा आहे. अर्थात या वर्षीच्या पेपरमध्ये एमपीएससी काय वेगळं करणार आहे किंवा करते हे सगळ्यांना सरप्राईज आहे. त्यामुळे ते सुद्धा त्याच लेवलवरती ज्या लेवलवरती आपण आहोत. त्यामुळे ही भीती असेल ना मनामध्ये, हो युपीएससी वाले आले म्हणजे आमचं, काढून टाका. त्या दिवशी 28 सप्टेंबरला आपण सगळे एका माळेचे मणी असणार आहोत, समजलं. त्यामुळे ही एकच ठेवायचं, एव्हरी कॉम्पिटिटर इज न्यू, आणि तो तेवढाच हुशार आहे. हा काय आत्ता आलाय ह्याचं काय होणार नाही, तो माझा कॉम्पिटिटर आहे ही भावना मनामध्ये जागृत ठेवा. समजतंय बाळांनो, तो माझा कॉम्पिटिटर आहे ही भावना आपल्याला खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे, आणि त्यामुळेच प्रत्येक गोष्ट सिरियसली आणि विचारपूर्वक पाऊल उचलणं गरजेचं आहे. माझं मी पुन्हा एकदा वाक्य सांगते, मनोभूमीवर युद्ध जिंकता आलं पाहिजे. मनात मला त्या दिवशी काय करता येणार आहे याचं एक चित्र रेखाटा, आणि ते स्वतःची पर्सनल, असं नाही एकदम आयडियली हाश पेपर आलाय आणि मी मस्तपैकी 125-130 मार्क काढले, असं नाही. स्वतःची ओळख स्वतःला असते की नाही, मग त्या प्रकारेच माझं पॉलिटी असं आहे, माझं जॉग्राफी असं आहे, माझं सायन्स असं आहे. ओके, सायन्सचा प्रश्न आला तर मी असं डील करणार आहे किंवा काय. आता हे पण मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे सांगणार. ओके, आता इथे लक्षात आलंय, मनात कोणतेही मार्क ठेवायचे नाही. पण मी एवढी गोष्ट सांगते बाळांनो, तुम्ही जर का प्रॉपरली आतापर्यंत अभ्यास केलेला असेल तर बाळांनो 110 मार्कांपर्यंत तुमचं गणित कसंही पोहोचलेलं असेल. ठीक आहे, कसंही पोहोचलेलं असेल, कुठचाही आकडा मनात ठेवू नका. ओके, आता याच्यानंतर तुमच्याकडे एक रिव्हिजन प्लॅन पाहिजे. तो कशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला सांगितलं की रिव्हिजन करायची आहे, 4-4 दिवसाच्या गोष्टी आहेत. मग आता सगळ्यात बेस्ट काय होणार, तर एक हे करायचं, आपण आता पॉलिटी सब्जेक्ट बद्दल समजा बोलतोय. ओके, पीवायक्यू घ्या. हा, आणि पीवायक्यू कोणते घ्यायचे, मग आता ह्या वेळेस 21,000चं पुस्तक घ्यायचं का, नाही. आता 21,000चं पुस्तक नाही, कारण 21,000 मध्ये सगळ्या परीक्षा कव्हर केलेल्या आहेत. आता आपल्याला फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा हवी आहे, राईट. मग त्याच्यासाठी जे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे पेपर आहेत ते घ्यायचे. ओके, त्याच्यानंतर आता समजा आपण एखादा टॉपिक घेतला. ओके, आता सगळ्यात जास्त बघा
जो घटक आपण वाचतानाच अवॉइड करतो तो म्हणजे कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. ऍक्च्युली पण अवॉइड नाही करत, पण तेवढं प्रश्न म्हणजे तेवढं फोकस नाही करत. पण जर का तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला फक्त कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी याच्यावरती साधारणतः बाळांनो 50 प्रश्न आलेले आहेत, प्लस मायनस 50 प्रश्न प्लस मायनस असे झालेले आहेत कॉन्स्टिट्युशनल बॉडी या टॉपिक वरती. ठीक आहे, मग आता तुम्हाला कसं करायचंय, एक पेपर घेतला, ओके, पेपर घेतला म्हणजे समजा तुम्ही कुठची बुक रेफर करत असाल, बुक घ्या, कॉन्स्टिट्युशन नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, आणि ते असं नाही देत म्हणजे इकडे आता निवडणूक आयोग दिलाय, इकडे बाल हक्क संरक्षण असं नाही देत. त्यांची एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, निवडणूक आयोगावरती आलेले सगळे प्रश्न ते तुम्हाला टाकून देतात. बरोबर, मग लिहायचं इलेक्शन कमिशन. बरोबर, इलेक्शन कमिशनवर आतापर्यंत समजा 4 प्रश्न आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी हे तुम्हाला आता सांगत नाही, 4 प्रश्न आहेत. मग कशावर आलंय, आयोगाच्या रचनेवर आलेलं आहे. बरोबर, असे टॉपिक लिहा बाळांनो, लक्षात येते. पीवायक्यू समोर ठेवायचं, टॉपिक हे करायचा, त्याच्यानंतर रचनेवर आलेला आहे, मग सदस्य संख्येवर आलेला आहे, मग त्यांच्या राईट्सवर आलेला आहे, ओके, त्यांच्या कार्यावरती प्रश्न आलेला आहे, कशा कशावरती आलेला आहे ते टॉपिक लिहून घ्यायचे. ठीक आहे, असंच म्हणजे तुम्ही म्हणाल बापरे आता एवढा वेळ आहे का, बाळांनो 400 पानांचं पुस्तक, आता आपलं लेटेस्ट जे लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे ते किती पानांचं आहे बघा, लक्षात घ्या, ऑलमोस्ट 750 वगैरे पानांचं आहे. तर 750 पानं 4 दिवसात वाचून होणार आहेत का, नाही. मग हे प्लॅन आहे की 1.5 तास माझा करंट अफेअरला गेल्यानंतर आज मला 4 दिवस पॉलिटी संबंधित अभ्यास करायचा आहे, तर पीवायक्यू काढायचे, पीवायक्यू मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक मध्ये कसे कसे प्रश्न आलेले बघा, लक्षात घ्या. हे काढलं आणि आता लगेच काय करायचं, ते टेस्टचे क्वेश्चन सोडवायचे, टेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह केल्यामुळे हा आमचे तर पाठ आहे, हीच सगळ्यात मोठी घोडचूक आहे, विद्यार्थी मित्रांनी क्वेश्चन्स पाठ केलेले. तर बाळांनो पाठ करू नका, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगते, पाठ करू नका, लॉजिकली लक्षात ठेवा, लॉजिकली लक्षात ठेवा. आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना टेक्निकल गोष्टी पाठच पाहिजे. मी स्वतः रट्टाफिकेशनची सिरीज घेतलेली, टेक्निकल गोष्टी पाठ पाहिजे. परंतु पेपर फक्त टेक्निकल गोष्टीवर आहे का, कन्सेप्ट सुद्धा आहेत ना. त्यामुळे मग इथे समजा लिहिलं, प्रश्न रचना विचारली, ओके डन, सदस्य डन, राईट्स डन, कार्य डन, ओके, ही झाली तुमची रिव्हिजन 1 म्हणजे पहिल्या 4 दिवसात. आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये ही जी असणार ती रिव्हिजन 2. समजलं. आता हा जो फॉर्मॅट आहे हा सगळ्याला अप्लाय करा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की एका विषयाचे नॉट मोर दॅन 15 ते 16 टॉपिकच वारंवार विचारल्या गेलेले आहेत आणि आता त्याच टॉपिक वरती आपल्याला उर्वरित कार्य करायचं आहे. हे आहे पीवायक्यूचं अनालिसिस. आम्ही पीवायक्यू पेपर सोडवलेले आहेत, पण बाळांनो तुम्ही क्वेश्चन कसे आले हे पाहिलेलं असेल. बरोबर आहे, कोणता प्रश्न आला हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल. परंतु आता मला फायनली काय रिव्हिजन करायची आहे, तर मला आता फायनली ही रिव्हिजन करायची, याच्यासाठी वेळ जात नाही. डायरेक्टली एक कुठचे अनालिसिसचं जे पुस्तक आहे पुस्तक घ्या, टॉपिक बघा, प्रश्न सोडवा. आणि प्रश्न सोडवत असताना प्रश्न आता मी जसं दाखवलं, इलेक्शन कमिशनचा प्रश्न, हा प्रश्न रचनेवर आलाय, आयोगावर आलाय, सॉरी सदस्यांवर आलाय, त्यांच्या कार्यावर आलाय, त्यांना काय अधिकार आहेत, त्यांचं कॉन्स्टिट्युशनल स्टेटस काय आहे म्हणजे संविधानिक तरतूद काय आहे त्याच्याबद्दल आलाय. लिहून घेतलं, प्रश्न सोडवला, पुढे जा, मार्क बिर्क चेक करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, आणि मग पुढचं काय असणार, ओके आता मला कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, मग तुमचा हा पेपर तयार आहे ना, राईट, हा पेपर तुमच्या हातात आता तयार आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन करायचे तेवढंच रिव्हिजन करायची जेवढं विचारून घेतलेलं आहे. ठीक आहे, जे काही पीवायक्यू मध्ये विचारलेलं आहे तेच करायचं. आणि हे सगळ्या विषयाला अप्लाय होतं. प्रत्येक विषयाचे 15 ते 16 टॉपिक तुम्हाला आता रिव्हिजन करायचे आहेत. ही गोष्ट अतिशय प्रामुख्याने तुम्हाला जाणवेल. पण हे तुम्हाला कुठे आयतं मिळालं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी सांगते, पॉलिटीचं मी तयार केलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी, ओके. परंतु हिस्ट्री झालं, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इको आणि सायन्स ह्याचं तुम्ही तयार करायला घ्या. चला पॉलिटीचं काम तर मी सोपं केलं, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मी तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न आणि सॉरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि टॉपिक मधले पण काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे पीवायक्यू मध्ये आलेलं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढीच रिव्हिजन करा. समजलं, त्याच्यावर जाऊ नका. म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी, वाचण्यासाठी मी सांगत नाहीये. तुम्हाला हे जाणवेल, हो आता माझे लक्ष्मीकांतचे आज माझे 100 पानं वाचून झाली किंवा
आयडियली होत नसतात तेवढी, पण तुम्हाला हा कॉन्फिडन्स लेवल येईल की हा रिव्हिजनच्या माध्यमातून माझे तेवढे टॉपिक वाचून झालेले आहे हे तुम्हाला कळेल. ओके. आणि ह्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा टेस्ट द्यायची. पण ही टेस्ट कधी द्यायची, तर मी जे शेवटचे 10 दिवस तुम्हाला सांगितलेत ना, त्या 10 दिवसाला आपल्याला 2 2 2 2 आणि 2 2 मध्ये टाकायचंय. आता तुमचा उगवलेला आहे 23 सप्टेंबर. ओके. ह्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, 23 सप्टेंबर पासून 26 27 तारखेपर्यंत, 23 24 25 26 या 4 दिवस ओके तुम्हाला फक्त स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट वर काम करायचंय. स्ट्रॉंग पॉइंट, कारण तुम्हाला असं वाटेल हा हे माझं वीक आहे, मी आता जे ऑलरेडी तुम्हाला वीक वाटते आणि त्याच्यावर तुम्ही आता काम करायला गेला तर काय प्रॉब्लेम होईल माहितीये का, जे येतंय ते पण तुम्ही विसरून जाल. आणि मुळातच बुद्धीला प्रेशराईज नाही करायचं ह्या 5 शेवटच्या 5 दिवसात. अजिबात बुद्धीला ताण द्यायचा नाही, आठवण्याचा तर अजिबात प्रयत्न करायचा नाही. माझा अनुभव सांगते, काय व्हायचं, आपण दिवसभर अभ्यास करतो ओके, आणि अभ्यास केल्यानंतर रात्री झोपतो. प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे. 23 तारखेपासून तुमची 8 तास झोप झालीच पाहिजे. 8 तास झोपायचं आहे. हो, परीक्षेच्या तोंडावर बाई 8 तास झोपायला सांगते. बाळांनो, सिस्टीम जर का प्रॉपर वर्क करावी असं वाटत असेल तर तिचं रिबूट खूप चांगलं होणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्यामुळे 8 तास शांत झोप झाली पाहिजे. आणि जे कोणी जॉबवाले वगैरे आहेत त्या लोकांनी जर का तुमचा 2025 हा अतिशय सिरियस अटेम्प्ट आहे तर आता त्यांनी 1 महिन्याची आरामात सुट्टी घ्या आणि काम करायला लागा. किती तास अभ्यास करायचा आहे? आजपासून 14 तास 16 तास असलं मी तुम्हाला काही सांगणार नाही. द बेस्ट स्टडी टाइम मिनिमम 8 आवर्स, मिनिमम 8 टू मॅक्सिमम 12-13, मिनिमम 8 टू मॅक्सिमम. पण 8 तासाच्या वर तर अभ्यास झालाच पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याच्या खाली अभ्यास तुम्ही करत असाल तर मग बाळांनो 2026 प्रिपरेशनला लागा. ठीक आहे. म्हणजे मी खूप बोल्ड स्टेटमेंट करते, मला तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नाही. तुमच्यातला एखादा व्यक्ती बुद्धीने खूप हुशार असेल, तो 4 तास अभ्यास करून पण तो पोस्ट काढलेली असेल, पण आपलं हे सेशन हे एव्हरेज बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे तुम्हाला काय करायचंय, पहिले 20 दिवस, नंतरचे 10 दिवस आणि शेवटचे 5 दिवस. आणि ह्या काळामध्ये काय करायचं हे आणि काय करू नये ह्याच्याशी संबंधित शेवटच्या 5 दिवसात तुम्ही काय करा आणि काय नका, मी तुम्हाला एक मस्त सेशन टाकेन. ज्या चुका मॅक्सिमम लोक करतात त्या आपण नाही करायच्या आहेत. ठीक आहे. सो आपण त्याच्या संबंधित बोलूया. आता बघा, इथे मी सांगितलं की PYQ किंवा टेस्ट, ही जी 3rd टेस्ट आपल्याला द्यायची ही कुठून द्यायची. बघा, तुम्ही एखादी जरी टेस्ट सिरीज जॉईन केलेलीच असेल तर ते पेपर आहेत ना, पुन्हा काढा आणि पुन्हा सोडवा. ओके, पुन्हा ते पेपर सोडवा. त्याला अजून एक ऑप्शन सांगते, दुसऱ्या एखाद्या क्लासचा टेस्ट पेपर असेल ना, तो आणायचा आणि सोडवायचा. मी म्हंटल फक्त पेपर सोडवायचा, मार्क कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. कारण काय होतं बघा, मी एक बघितलंय, आपण हे जे टेस्ट पेपर सोडवतो ना, याचा ग्राफ आहे बाळांनो, लक्षात घ्या. आपल्याला आहे ना असे मार्क मिळतात, असे 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 एकदम हाय मार्क असतात. आपला कॉन्फिडन्स लेवल पण हाय असतो. ओके, पण एक पर्टिक्युलर टाइम नंतर हा जो आहे ना, हा असाच चालतो सरळ. तो तेवढ्याच रेंज मध्ये, हा मला प्रत्येक क्लासच्या टेस्ट पेपरला 122 125 127, आय एम अबव 120, आय डोंट नीड, आय एम व्हेरी कॉन्फिडेंट. ओके, अरे खरंय तुझा कॉन्फिडन्स, पण माहितीये का तुझा लेवल इकडे आहे आणि पेपरची लेवल इकडे. सो हा जो गॅप आहे ना, हा तुला फिल करायचा आहे. ठीक आहे. हा गॅप फिल करायचा असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे मार्क न कॅल्क्युलेट करता, ओव्हर कॉन्फिडेंट न होता, ओव्हर स्मार्टगिरी न दाखवता, फक्त काम बुद्धीने काम करणं. समजलं? बरेचसे विद्यार्थी, आता गेल्या वर्षीचा पण मी पेपर बघितला, खूप विद्यार्थी 110 ते 117च्याच रेंजमध्ये आहेत. खूप जण आहेत असे. समजलं? पण मग त्यांचा काय प्रॉब्लेम होतोय, त्यांचा हा प्रॉब्लेम होतोय की बाळांनो, ते क्लासेसच्या टेस्ट पेपरच्या मानाने स्वतःची बुद्धिमत्ता कॅल्क्युलेट करता. क्लासेसचे टेस्ट पेपर्स एकदम बाह्य असतात, बेकार असतात असं माझं म्हणणं नाही. त्यांनी सुद्धा मेहनतीनेच पेपर काढलेले असतात, मी सुद्धा पेपर काढते. ओके, पण आयोगाची लेवल टच करू असं दावा मी करत नाही, आणि जे करत असेल ते ग्रेट आहेत. ओके, मी नाही हे करू शकत, पण मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ओके, सो बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो गॅप फिल करायचा असेल ना, तर ह्याच्यासाठी PYQ, analysis, revision topics and again test. PYQ analysis करा,
टॉपिकची रिव्हिजन करा आणि पुन्हा त्याची टेस्ट द्या. या 3 पातळीवर काम करायचं. आणि आता त्याच पद्धतीने काम होतं बघा आपल्या याचा आता हिस्ट्री हा सब्जेक्ट बघितला ना बाळांनो, हिस्ट्रीचा एक प्रॉब्लेम मी सांगू काय, कॉस्ट बेनिफिट रेशिओ खूप छोटा आहे. हा म्हणजे आपण जेवढं इनपुट टाकतो आउटपुट तेवढं येत नाही. पण पॉलिटी, जिओग्राफी तसे नाही आहेत, ते देतातच. ओके, आता सायन्स आणि इको मधला एक विषय किंवा काहींचे दोन्ही विषय चांगले असेल तर त्याला तर सोने पे सुहागा, सगळंच छान आहे त्याच्यासाठी. ओके, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेपरमध्ये एखादा घटक खूप सोपा येणारच आहे, एखादा घटक खूप टफ येणार आहे. त्यामुळे कुठच्याही विषयाला हलक्यात घेऊ नका. आणि करंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिव्हिजन केलेली आहे, क्वेश्चन्स वगैरे सोडवा आणि करंटला मॅक्सिमम अनालिटिकल मेंटॅलिटी ठेवा. काय उत्तर येऊ शकतं आता बघा, फॅक्च्युअल प्रश्न आला तर तिथे तुम्ही तुमचं डोकंच नाही लावू शकत. मग तुम्ही म्हणाल करंट तर सगळं फॅक्च्युअलच असतं. सगळं नसतं बाळांनो. करंट मधले 10 प्रश्न फॅक्च्युअल असतात, 10 प्रश्न कन्सेप्च्युअल असतात. ओके, हे सगळं मी पीवायक्यू पेपरच्या आधारे बडबड करत आहे. विदाऊट बेस मी काही गोष्ट बोलणार नाही. लक्षात आलीये? सो मी पुन्हा एकदा सांगते, आपण आता इथे काय काय डिस्कस केलेलं आहे. ओके, डिस्कस केलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला मी जसं मगाशी सांगितलं की तुम्हाला मी पॉलिटीचे क्वेश्चन्स देणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. पॉलिटीचे कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि त्याच्यातलं आपण काय काय करायचं आहे ह्याचं मी तुम्हाला प्रॉपरली सगळं देणार आहे. आणि त्यासाठी मी काय केलेलं आहे, फक्त 5 पेपर तयार केलेले आहेत. कशाचे? 75 प्रश्न, 5 पेपर म्हणजे प्रत्येक पेपरला 15 दिलेले. तो पेपर तुम्ही 15 मिनिटात सोडवायचा. ऑल महाराष्ट्र रँकिंग आपण काढलेलं असणार आहे आणि प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ 26 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान प्रत्येक दिवशीचा पेपर असणार आहे आणि त्याचा व्हिडिओ असणार आहे. पेपर सोडवा, ऑल महाराष्ट्र रँकिंग काढा. ऍटलिस्ट तुमचं काय म्हणतात ना त्याला, पॉलिटी या घटकाची तरी मी असा प्रयत्न करते की 75 प्रश्नांमधून म्हणजे त्या टॉपिक्स मधून तुम्हाला पॉलिटीमध्ये 15 पैकी 13-14च्या रेंजमध्ये मी पोहोचवते. हा माझा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी बघा, ह्याची फीस फक्त 99 रुपये आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक सुद्धा मी आता प्रोव्हाइड करत आहे. ही बॅच ऍप डाउनलोड करून ठेवा. ही बॅच तुम्हाला लवकरात लवकर तिकडे दिसणार आहे. पॉलिटी बूस्टर टेस्ट सिरीज फॉर राज्यसेवा 2025. ठीक आहे, लक्षात आलंय सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्यात बघा, आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही आम्हाला आमचा आयडियल प्लॅन नाही सांगितला. बाळांनो, स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट आणि स्वतःचे वीक पॉईंट तुम्हाला माहिती असतात. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगते. मी असा प्लॅन केलेला आहे पुढच्या 35 दिवसांसाठी, किंवा मी हे करू का, हे योग्य आहे का, हे तुम्हाला डिस्कस करायचं असेल देन प्लीज फील फ्री टू कॉल अस. इझिली रिच आउट व्हा, आपण चर्चा करू. फोन उचलला गेला नाही तर व्हॉट्सअपवर मेसेज टाका. ओके, मी कॉल बॅक नक्कीच करते, तुमचे डाऊट्स नक्की सॉल्व्ह करून देईन, जे काय असेल ते. पण माझं इम्प्रेशन खराब होईल किंवा मॅडमला काय वाटेल, मग मी तुम्हाला कॅल्क्युलेट करेन नाही. ज्या दिवशी पोस्ट मिळेल त्या दिवशी मी कॅल्क्युलेट करेन तुम्हाला. आता नाही. आता आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यामुळे 28 सप्टेंबरचं युद्ध जिंकायचं असेल तर आज आपल्या मनातलं युद्ध आपण खेळायचं आहे. समजलं? मन अतिशय शांत ठेवा, चंचल ठेवा आणि जिथे आवश्यकता आहे ना बाळांनो, तिथेच रिॲक्शन द्या. आता 35 दिवस एखाद्याने येऊन कानाखाली मारली, तू नालायकच आहे, ओके मी आहे. पेपर झाल्यानंतर बघू आपण त्याला किती कसं धुवायचं ते, राईट? जोक्स पाठ. कोणी काही बोललं तरी त्याला रिॲक्ट होऊ नका. खूप शांत राहा, खूप काम राहा, मगच तुम्ही हे युद्ध जिंकू शकाल. ठीक आहे? आणि आता प्रलोभनाची गोष्ट, गणपती, गौरी हे सणवार चालतच राहणार आहेत. हा, पण आता त्याला किती महत्व द्यायचंय की पुढच्या वर्षी मेन्स देऊन या पिरियडमध्ये कदाचित इंटरव्ह्यू झालेला असेल, ते इमॅजिन करा. हा यार, साधारणपणे मार्च मध्ये वगैरे मेन्स होईल, साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये आपली मेन्स होईल आणि मग त्याच्यानंतर त्याचा मे मध्ये रिझल्ट लागेल आणि छानपैकी मी ह्या पिरियडमध्ये इंटरव्ह्यू दिलेला असेल आणि मी माझ्या रिझल्टच्या प्रतीक्षेत असेल, असं इमॅजिन करा बाळांनो. आणि तो गौरी गणपती मी खूप जोरदार धुमाकूळ काढून साजरा करेल. ओके, त्यावेळेस अशी गणपती बाप्पाला पण प्रार्थना करा. ओके नाही? त्यामुळे बाळांनो, प्रायोरिटी इज द की. ओके, काही अडचण आली, फील फ्री टू रीच टू मी. माझा नंबर आहेच. हा, अभ्यास करा आणि फक्त अभ्यासच करा. जय हिंद.